ढोकला बनवला आहे नाश्त्यासाठी आणि ही चटणी. तर ह्यांची रिॲक्शन घेऊया की ढोकला कसा झाला. एक्सक्यूज मी, तुम्हाला 2 शब्द बोलायचे आहेत की ढोकला कसा आहे. व्हिडिओ करते. टेक 3 गाईज. तर प्लीज तुमची रिव्ह्यू द्या लवकर बिफोर एनीवन इंटरप्ट्स. ढोकळा खूप छान, स्वादिष्ट, उत्तम असा बनलेला आहे. पक्का. येस, डेफिनेटली. चटणी चटणी तर छान तर झालंय गाईज, मस्त झालंय. आणि सॉफ्ट पण झालंय. नाईस नाईस. हॅलो गाईज, नमस्कार. कसं काय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज संडे आहे. आज म्हटलं काहीतरी फन इंटरेस्टिंग, तर असं हाय नाही, पण लेट शूट समथिंग फॉर यू. संडेज आर युजली माय कुकिंग डेज आणि आजचा स्पेशल मेन्यू होता जिरा राईस विथ कढी पकोडा. तर चला आपण रेसिपीकडे वळूया. एका भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन घ्यायचे. त्यात 2 चमचे दही घालायचे आपल्याला. दही तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला, जेवढं तुम्हाला कढी आंबट हवी असेल तेवढी. आणि मग त्याच बॅटरमध्ये आपले जे रेग्युलर मसाले आहेत, लाल तिखट, हळद, ते सगळं घालून घ्यायचे आणि बॅटर चांगलं मिक्स करून घ्या. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आतमधले हे जे पण लम्स आहेत ना, हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. सो 5 मिनिट्स तरी ॲटलिस्ट त्याला विस्क करून घ्या. बॅटर चांगलं मिक्स झालं की त्यात चवीनुसार मीठ घाला आणि पाणी घालून व्यवस्थित परत मिक्स करून घ्या. मी यात आहे ना 3-4 लसूणला असं ठेचून पण टाकलं आहे, छान टेस्ट येते. थोडे धने घेतलेत आपण यात आणि आपल्याला त्याला रफली असं हे करून घ्यायचं, तर ते करून घेऊया. एका साईडला आपण जिरा राईसची पण तयारी करून घेऊया. टोप गरम झाला की त्यात मी घी टाकलं आहे आणि भरपूर असं जिरं टाका. जिरं छान तडतडलं की मग आपला धुतलेला भिजवून ठेवलेला जो राईस होता तो त्यात घाला. मला वाटलं की झालेलं आहे. आणि चांगलं परतून घ्या. मीठ स्वादानुसार. आणि मग पाणी घालून नॉर्मली जसं तुम्ही राईस कुक करता तसं कुक करून घ्या. इथे मी कढीच्या फोडणीचं प्रिपरेशन करते. कांदा असा लांब लांब स्लाइस करायचा आहे, एकदम बारीक बारीक नसेल चॉप केला तरी चालेल. भांडं गरम झालं की त्यात तेल घालून घ्या. तेल थोडं गरम झालं की त्यात आपण कढीपत्ता, 1 हिरवी मिरची, 2-3 पाकळ्या लसूणच्या आणि जिरं घालून तडका द्यायचा. आणि नंतर आपण जो स्लाइस करून ठेवलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा. आणि त्यात नंतर जी आपण धण्याची पूड केलेली रफली ती घालून घ्यायची आहे. धण्याची पावडर करू नका, थोडा रफलीच ठेवा. अँड मिक्स मिक्स मिक्स. हिंग घाल्यानंतर जे आपण कढीचं बॅटर केलं होतं दही बरोबर बेसन, ते त्यात चांगलं घोळून मिक्स करा. त्यात तुम्ही पाणी तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार ठेवू शकता. बेसन आहे त्यामुळे थोडं पाणी जास्त घाला, कारण का ती घट्ट होते नंतर. आपण भजी काढून घेतलेली येते आणि कढी पण आपली ऑलमोस्ट झाली आहे. आणि मी इथे ना फोडणीची तयारीसाठी हे सगळं करून ठेवलेलं आहे. मी तुम्हाला सांगते यात काय काय घातलं आहे ते. मध्ये तेल, थोडं ते धने पावडर आपण हे केलेलं ना ते, परत लाल मिरची, 2-3 कळी जे लसूण आहे ते, लाल मसाला थोडासा आणि कढीपत्ता, बस.
तर लंच वगैरे करून मस्त कढी पकोडा असं दाबलाय आणि एवढी छान झोप आली. 2 तास मस्त झोप काढून झालेली आहे. आणि आज संकष्टी चतुर्थी आहे, तर सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि गणपती बाप्पांचा बर्थडे असल्यामुळे आज आम्ही त्यांच्या आवडीचं जे पदार्थ आहे म्हणजेच मोदक ते आम्ही करणार आहोत. तर आता त्याची प्रिपरेशन स्टार्ट केली आहे. सो स्टे ट्यून. एक्सक्यूज मी, हाय बोला माझ्या व्हिडिओसाठी. हॅलो, काय हालचाल? एकदम कसे आहात मस्त, सगळे? सगळे मस्त आहे, तुम्ही पण मस्त सबस्क्राईब आहे. करा. येस. आजोबा हाय करा असं. हां. मोदकाच्या सारण्यासाठी खोबरं ग्रेट करून घेतलेलं आहे, त्यात गूळ घातला आहे. मी एकीकडे वेलचीची पूड घालून घेते. चांगलं मिक्स करून झाल्यावर त्यात मी हे जायफळ पण किसून टाकते. हे सगळं एकजीव झालेलं आहे आणि गूळ पण आता चांगलं मिक्स होऊन सारण पण चांगलं आटलं आहे. आधी आम्ही गव्हाचे मोदक करणार होतो, नंतर प्लॅनमध्ये थोडा चेंजेस आला आणि नंतर तांदळाचेच करायला घेतले. कारण मुहूर्त होता ना तो 9:45चा होता. म्हटलं तोपर्यंत टाईम आहे तर हे होऊनच जाईल. इथे आधी मम्मीनी टोपामध्ये गरम पाणी करायला ठेवलं, त्यात थोडं मीठ घालून घेतलं आणि एका साईडला तांदळाचं पीठ काढून घेतलं आहे. एक्स्ट्रा पाणी थोडं साईडला काढून घेतलं आहे दुसऱ्या टोपामध्ये. त्या पाण्यामध्ये गरम झालेल्या पीठ घालून घ्यायचं आहे तांदळाचं. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही त्यात पाणी कमी जास्त करू शकता. मिक्स करून झालं की त्याला एक वाफ आणून द्यायची. झाकण लावून आम्ही थोड्या एका वाफेवरती ठेवून दिलं आहे त्याला साईडला. गरम असताना त्या पिठाला चांगलं मळून घ्यायचं आहे. पिठाला एकदम सॉफ्ट झाल्यापर्यंत मळायचं आहे. तुम्हाला ज्यांच्यावरती पण राग असेल त्यांना इमॅजिन करून या पिठावरती पूर्ण राग काढून त्याला छान मळून घ्या. ही जस्ट किडिंग. आणि पीठ रेडी झालं की मस्त मोदक करून घ्या. आम्ही मस्त सासू सुना गॉसिप करत करत काम करत होतो. ही होती आमची थाली. नंतर मस्त राऊंड मारला आम्ही. आम्ही वॉक करून आलेलो आहोत. वॉक नाही, राऊंड. हे बघताय का काय? आईस्क्रीम. ह्याला खोकलाय तरी पण आईस्क्रीम घ्यायला लावलंय. आणि दोघांनी पण मस्त गॉसिप करत करत आईस्क्रीमचा लुप्त उठवला. सो हा होता आमचा संडे. एकदम चिल, खाओ पिओ आराम करो वाला. आणि येस, सो तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल, यू नो व्हॉट टू डू. लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. आणि मला जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर माझं नाव कृतिका सुर्वे जाधव. आणि प्लीज 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 डू सबस्क्राईब माय चॅनल. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.